गोंदिया जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून येत असलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे। त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अनेक भागात पाणी साचलं असून अनेकांच्या घरी पाणी साचले आहे, तर लोकांचे सकाळपासून घराबाहेर पाणी काढण्याची धावपळ सुरू आहे। घरात पाणी आल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे, तर कोणाच्या घरी तर समोरच्या रूम पासून तर मागच्या स्वयंपाकघरापर्यंत पाणी साचले आहे। यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पानी की वजह से इतना सामना करना पड़ रहा है। 2 छोटे बच्चे हैं, 3 पेशेंट है। सुबह से हम 7 बजे से बस पानी ही फेंक रहे हैं, घुटने तक का पानी था। इसके विषय में हम कई बार आमदार सर, खासदार सर, यहाँ तक कि नगर परिषद में भी जा चुके हैं। 2 साल से कंटिन्यू एप्लीकेशन दे रहे हैं पर कोई सुनवाई नहीं हो रही है। और इसके वजह से जो भी अगर से हमको प्रॉब्लम आती है तो इसका जिम्मेदार प्रशासन खुद होगा। आमच्या सकाळपासून आम्ही जसं उठलो तेव्हा पाहिलं की आमच्या घरामध्ये पाणी भरून होतं। मागं नाली नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला इतका गैरसोय होऊन राहिला। आमचं सगळं अनाज खराब होतो, दरवर्षीचं आहे असं। आणि कांदे आहे, भाजीचे आहे, सगळं म्हणजे आमचं खूप नुकसान होऊन राहिलं। आता प्रशासनाने आमचं हे आहे की आम्ही गोंदियाची शिवनगर आहे, रिंग रोडला ह्या रहिवासी आहो, तर इकडे लक्ष द्यावे आणि नालीची व्यवस्था करावे, रोडही करावे असं मी प्रशासनाला आग्रहाची विनंती करते। आणि हे दरवर्षीच्या आमच्या नुकसानाची भरपाई करून द्यावी आणि नुकसान झाले नाही पाहिजे पुढच्या वर्षीपासून। आमचं समस्या हो रही है, हमारे घर का बहुत सारा सामान खराब हो जाता है पानी की वजह से। पिछले साल भी बारिश का पानी हमारे घर में घुसने की वजह से हमारे कम से कम 30 से 40 हजार रुपए का नुकसान हुआ था। और प्रशासन भरपाई के रूप में कुछ राशि देती है, बस प्रशासन थोड़ी बहुत राशि देती है, उससे कुछ होता नहीं। और इससे हमारा बहुत नुकसान होता है पानी के कारण। इसके पहले हमने नगर परिषद, कलेक्टर, आमदार, खासदार सभी को पत्र दिया, मगर अभी तक उन्होंने कोई कार्रवाई नहीं की है। और क्या मांग रहे थे? पानी की वजह से काफी समस्या हो रही है। हमारे यहाँ पेशेंट है, पेशेंट होने के कारण बहुत सारी समस्या होती है। मुझे मेरी प्रशासन से यही विनती है कि हमारी समस्याओं को जल्द से जल्द निवारण करे। सुनील कावड़े, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।